शेतकरी बांधवांनो, आपलं वेणुगंगा शेती योजना या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। शेतकरी भावांनो, आपलं या अगोदर या चॅनलचं नाव होतं वेणुगंगा टेक आणि त्यानंतर आता आपण यामध्ये थोडासा बदल केलेला आहे। या चॅनलचं नाव केलेलं आहे वेणुगंगा शेती योजना। कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी माहिती, त्यामध्ये शासनाच्या योजना असतील, शासनाचे नवनवीन शेतकऱ्यांच्या संबंधित शासन निर्णय असतील किंवा अनुदान असेल किंवा पीक विमा असेल, महाडीबीटीच्या योजना असतील, पोखराच्या योजना असतील, अशी सर्व इत्थंभूत माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। आणि तीही खरी, उगाच काय आपण गप्पा मारित नाहीत। ह्या इतका विमा आला, तितका विमा आला, कर्जमाफी झाली, दुपारच्याला होणार, संध्याकाळच्याला खात्यात येणार, असं काहीही आपण गप्पा मारित नाहीत। जी शासनाच्या वेबसाईटवर माहिती असेल, ती जी अधिकृत माहिती असेल, अशीच माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो। कारण आपला एक मूळ उद्देश असा नाही की आपलं चॅनलच नुसतं चालावं। आपल्या शेतकरी बांधवांना जी सत्य माहिती आहे आणि खरी माहिती आहे, ती माहिती देण्याचा आपला प्रयत्न आहे। त्यामुळे आपण एक लक्षात ठेवावं की आपलं या अगोदर वेणुगंगा टेक नाव होतं आणि ते यापुढे आता वेणुगंगा शेती योजना असं केलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीची मदत शासनानं जाहीर केलेली आहे। मात्र बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या खात्यामध्ये आलेली नाही, आम्हाला कधी येणार। तर जर शेतकरी मित्रांनो अशी अडचण तुमची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की तुमची नुकसान भरपाई का आली नाही आणि हेच बघायचं कसं, हे आपण आज बघणार आहोत। मात्र एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा कळेल की आपली नुकसान भरपाई का आली नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला या अगोदर कोणतीही नुकसान भरपाई असेल, अतिवृष्टीचा अनुदान असेल किंवा दुष्काळी अनुदान असेल, हे जर आपल्याला यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला तलाठ्याकडे जावं लागायचं। आपण जे काही नोंद केलेली आपल्या नुकसानीची, मग ही नुकसानीची नोंद शासनाकडे जायची आणि त्या माध्यमातून आपल्यासाठी ती मदत जाहीर व्हायची। आणि तशीच आता सुद्धा जी काही जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी झाली होती, प्रत्येक महिन्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याचे पंचनामे सुद्धा झाले, त्याच्या याद्या शासनाकडे गेल्या आणि शासनाकडून यासाठी अनुदान आलेलं आहे। आता या अगोदर काय होत होतं, हे असं अनुदान आल्याच्या नंतर आपल्याला तलाठ्याकडून एक व्हीके नंबर घ्यावा लागायचा आणि व्हीके नंबर घेतल्याच्या नंतर केवायसी करावी लागायची आणि केवायसी केल्याच्या नंतरच ती मदत आपल्या खात्यामध्ये यायची। मात्र आता या वर्षी काय झाले, नुकसानच इतक्या शेतकऱ्याचं झाले आणि अतोनात नुकसान झालेलं आहे आणि ही शेतकऱ्यांना ताबडतोब मदत मिळावी म्हणून केवायसी करण्याची गरज पडणार नाही आणि ती केवायसी करायचं यावर्षी बंद केले। मात्र त्यामध्ये महत्वाचा एक मुद्दा घातलेला आहे, ज्या शेतकऱ्याकडे फार्मर डिजिटल आयडी असेल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात ही डायरेक्ट मदत जाणार आहे। मग आता ज्या शेतकऱ्यानं फार्मर डिजिटल आयडी काढला नाही त्या शेतकऱ्याला पुन्हा आलंच ते व्हीके नंबर घ्यायचा, केवायसी करायची आणि केवायसी केल्यावरच त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहे। मात्र आता फार्मर डिजिटल आयडी असून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही मदत आली नाही। मग आता यांना तर केवायसी करायची गरज नाही। बरं, आता याच्यात बी पुन्हा एक भानगडी की काही शेतकरी असे आहेत की समजा त्याचे जमिनीचे 4 गट आहेत, त्यानं फार्मर डिजिटल आयडी काढलेला आहे, पण त्या फार्मर डिजिटल आयडीला त्याचे 2च गट अटॅच आहेत आणि 2 गट अटॅच नाहीत। कारण ज्यावेळेस फार्मर डिजिटल आयडी काढला त्यावेळेस सगळे गट टाकण्यात आले, मात्र त्या फार्मर डिजिटल आयडी मध्ये त्या ॲग्रीस्टॅक पोर्टलवर 2च गट अटॅच झालेले आणि 2 गट राहिले आणि त्या गटात जर नुकसान झालेलं असेल तर मग त्या फार्मर डिजिटल आयडी काढलेल्या शेतकऱ्याला ही मदत मिळणार नाही। मग आता अशा शेतकऱ्यांनी करायचं काय? आता ज्याचा फार्मर आयडी नाही ते व्हीके नंबर घेतील आणि केवायसी करून त्यांना येईल। मात्र ज्यांचा फार्मर डिजिटल आयडी असून सुद्धा मदत आली नाही किंवा जे शेतकरी असे आहेत की त्यांनी फार्मर डिजिटल आयडी काढला नाही, असे सुद्धा शेतकरी, आता त्यांना जर मदत आलेली नसेल तर आता ही मदत का आली नाही हे कसं शोधायचंय? तर त्यासाठी मित्रांनो,
ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जायचंय आणि वेबसाईटवर गेल्याच्या नंतर आता प्रत्येक तलाठ्याकडे आपलं जे काही नुकसान भरपाईची यादी आहे त्याची यादी आलेली आहे. त्या यादी सोबत व्हीके नंबर आहे, तो व्हीके नंबर घ्यायचा, म्हणजे त्याला विशिष्ट क्रमांक असं म्हणतात, तो घ्यायचा आणि आपल्याला ह्या पोर्टलवर टाकायचा आहे. हे तुम्हाला कॉम्प्युटरवर पाहता येते, मोबाईलवर पाहता येते, अगदी सोप्या पद्धतीने. हा नंबर टाकला तर त्याच्यामध्ये मग तुमचं बँक खातं चुकलं का, तुमचं काय अडचण आहे, तुम्हाला नेमकं केवायसी करावं लागती, काय जे करावं लागतंय किंवा जी अडचण असेल ती अडचण तुम्हाला दिसणार आहे. आणि मग अडचण कळल्याच्या नंतर आपल्याला ती दुरुस्त सुद्धा करता येणार आहे, कारण दुःख न समजल्याशिवाय त्याच्यावर इलाज काय करता येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं ज्या ज्या शेतकऱ्यांना आलेले नाही त्या शेतकऱ्यांनी या वेबसाईटवर जायचं, तलाठ्याकडून व्हीके नंबर घ्यायचा आणि इथं टाकून आपलं स्टेटस चेक करायचं. आणि याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या लिंक वर जाऊन क्लिक करायचं आणि व्हीके नंबर टाकून तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलवर पाहू शकता. आता मला सांगा, तुमची मदत आलेली आहे का नाही? आली असेल तरी कमेंट करा किती आली, आणि नसेल आली तरी कमेंट करा. मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.